नमस्कार बालदोस्तांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. स्टँडर्ड 6 लेसन नंबर 7 न्यूट्रिशन अँड डाएट. इन दैट we learn about the protein, we learn about the carbohydrate, fats. After that we learn about some vitamins and minerals. Now we learn about in that next video. आताच्या या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला what are the types of vitamins and what are the sources and deficiency disease occurring with the help of vitamin deficiency. आपल्याला जर विटॅमिनची कमतरता असेल तर कोणकोणते आजार होतात आणि विटॅमिन्स कोणकोणते प्रकार ते आपल्याला कोणकोणत्या पदार्थापासून मिळतात याच्याविषयी आज आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आज आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी मी भावेश रमेश संखे, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळा पालघर, पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा व असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल नियमित भेट द्या. इन प्रिवियस व्हिडिओ यू लर्न अबाउट व्हॉट आर द टाइप ऑफ विटॅमिन्स. विटॅमिनचे प्रकार बघितले आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये आपण विटॅमिनचे दोन प्रकार बघितले, ते म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन अँड वॉटर इनसोल्युबल विटॅमिन. देर आर डिफरंट टाइप ऑफ विटॅमिन्स आर प्रेझेंट. विटॅमिन ए, विटॅमिन B1, विटॅमिन B9, विटॅमिन B12, विटॅमिन C, D, E and K. These are the different type of vitamins are present. In that given chart तुम्हाला हा दिलेला समोर तक्ता जो आहे, या तक्त्याच्या बाजूला वेगवेगळे तुम्हाला पदार्थ दिसत आहेत. हे सर्व जे पदार्थ आहेत या सर्व पदार्थामधून आपल्याला वेगवेगळे काय मिळतात, आपल्याला विटॅमिन्स मिळत आहेत. दीज ऑल आर द सबस्टन्स व्हॉट वी ईट. जे आपण पदार्थ खातो या सर्व पदार्थातून आपल्याला काय मिळतात, ते विटॅमिन्स मिळत असतात. आपल्याला विटॅमिन्स जे आहेत ते कुठून मिळतात, कसे मिळतात, त्याच्याने आपल्याला आपल्या बॉडीमध्ये काय हेल्प होते त्याच्याविषयी आपल्याला काय घ्यायची या ठिकाणी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर आपल्याला पहिला जो मुद्दा दिलेला आहे तो आहे विटॅमिन एचा मुद्दा. विटॅमिन ए, वेअर इज विटॅमिन ए हेल्प्स इन आवर बॉडी. विटॅमिन ए आपल्याला शरीरात काय कार्य करतो, प्रोटेक्ट आईज. विटॅमिन ए आपण जे पदार्थ खात असेल तर आपल्याला डोळ्याचं रक्षण होतं. हेल्प टू कीप स्किन, बोन अँड टीथ हेल्दी. आपले जे दात आहेत, आपली जी स्किन, त्वचा आहे, हाडं जे आहेत ते हाडं आपले हेल्दी राहतात, निरोगी राहतात. मग कोणकोणते सोर्सेस आहेत, कशापासून विटॅमिन ए मिळतं? कॅरट, गाजर, मिल्क, दुधापासून मिळतं. बटर, लोणीपासून मिळतं. डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, गडद हिरव्या रंगाच्या भाज्या असतात. स्वीट पोटॅटो, रताळ ज्याला म्हणतो आपण. डीप येलो फ्रूट्स, जे गडद पिवळ्या रंगाची फळं असतात. अँड व्हेजिटेबल्स आणि भाजी या सर्व पदार्थापासून आपल्याला विटॅमिन ए मिळतं. मग विटॅमिन ए नसेल, कमतरता असेल आपल्या बॉडीमध्ये, then which disease they can be spread out. What is the deficiency of vitamin A? Disease are given. First is night blindness, ज्याला रातांधळेपणा असं म्हणतो, की त्याला अंधारामध्ये किंवा डीम लाईटमध्ये ज्याला जी काय बघण्याची कॅपॅसिटी आहे, सी ज्याला बघण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी होऊन जाते, त्याला आपण रातांधळे असं म्हणतो. अँड नेक्स्ट इज गिवन झिरोडर्मा. झिरोडर्मा ज्याला म्हणून आपली ती त्वचा जी आहे ती त्वचा एकदम कोरडी पडून जाते. जी फ्रेश त्वचा जी असते तशी आपल्याला दिसत नाही. इफ देर इज विटॅमिन ए हॅव गेटिंग अ लेस प्रपोर्शन, आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन एची कमतरता असेल तर नाईट ब्लाइंडनेस अँड झिरोडर्मा नावाचे दोन आपल्याला वेगवेगळे आजार होतात. आता नेक्स्ट पॉईंट इज गिवन B1. तुम्हाला B1चा मुद्दा दिला आहे. विटॅमिन B1 असेल तर काय आपल्या बॉडीमध्ये काय हेल्प होतो? हेल्प इन द प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट. नर्व्स म्हणजे आपले ज्या काही चेतातंतू असतात, ज्या मेंदूला कनेक्ट झालेल्या असतात, ज्या काही नसा असतात ज्या मेंदूला कनेक्ट झालेल्या असतात, आणि हार्ट आपल्या हृदयाला ज्या काही जे काही कार्य आहे त्या दोघांचं कार्य प्रॉपर फंक्शनिंग जर B1 हे आपले विटॅमिन बॉडीमध्ये असेल तर होतं. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ द B1? B1 कशापासून मिळतं आपल्याला विटॅमिन? तर मिल्क, फिश, मीठ म्हणजे मांस, सिरियल्स म्हणजे वेगवेगळ्या तृणधान्य डाळी म्हणतो आपण. नट्स म्हणजे आपण कवच फळे, जे कठीण कवचाची फळं असतात. अँड पल्सेस म्हणजे डाळी. या सर्वांपासून आपल्याला B1 हा विटॅमिन्स मिळत असतो. मग B1ची कमतरता असेल, इफ B1 इज गेटिंग अ लेस प्रपोर्शन, देन वी हॅव फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ बेरी डिसीज. आपल्याला बेरी नावाचा आजार होतो, जो आजार नर्व डिसऑर्डर असतो, आपल्या चेतासंस्थेचा आजार असतो, आपल्या मेंदूचा विशिष्ट असा डिसऑर्डर तयार होतो, त्याला बेरी असं नाव दिलेलं आहे. मसल्स विकनेस, आपले जे काही मसल्स आहेत, मसल्स म्हणजे आपले स्नायू जे आहेत हे अकार्यक्षम बनतात, त्यांची तेवढी काही आपल्याला कार्यक्षमता वाढताना दिसून येत नाही.
हे B1 याची इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेतली. नाव द नेक्स्ट पॉईंट इज गिवन B9. तुम्हाला B9चा मुद्दा दिला आहे. या B9 विटॅमिन कशामध्ये असतं? B9 असलं तर काय होतं? ग्रोथ ऑफ द बॉडी, आपल्या बॉडीची ग्रोथ होते, आपल्या शरीराची वाढ होते. मग हे कोणापासून मिळतं आपल्याला? डीप ग्रीन व्हेजिटेबल्स, पपयाज अँड किवीज. गडद हिरव्या रंगाच्या भाज्या असतील, पपई असतील, किवी नावाचं फळ आहे, हे किवीसारखं फळ आपण खाल्लं तर आपल्याला त्याच्यापासून B9 विटॅमिन मिळतं. मग B9 विटॅमिन नाही मिळालं तर आपल्याला कोणकोणते डिफिशियन्सी डिसीज होतात? इम्प्रॉपर ग्रोथ, आपली वाढ होत नाही. ॲनेमिया नावाचा आजार आहे तो आपल्याला होतो. फॉरगेटफुलनेस, विसर पडणे, आपल्याला एखादी गोष्ट लक्षातच राहत नाही. जसं तुम्हाला एखाद्या वेळेस अभ्यासच दिला असेल तर अभ्यास लक्षात राहत नसेल, नेहमी विसरत असेल तर समजायचं की आपल्या बॉडीमध्ये B9ची कमतरता आहे. स्लो मुवमेंट, आपल्या ज्या हालचाली आहेत एकदम मंद होतात, हालचाली एकदम स्लो होतात, त्याच्यामुळे काम करण्याचा जो स्पीड आहे तो पण आपल्याला कमी झालेला दिसून येऊ शकतो. असे हे B9चे डिफिशियन्सी तुम्हाला डिसीज या ठिकाणी सांगता येऊ शकेल. नेक्स्ट पॉईंट इज गिवन B12. तुम्हाला पुढचा अभ्यास दिला आहे तो म्हणजे B12. या B12मध्ये B12 असेल तर फॉर्मेशन ऑफ द रेड ब्लड सेल्स, आपल्या लाल रक्तपेशी तयार झालेल्या असतात बॉडीमध्ये. हे B12 आपल्याला मीट अँड मिल्क प्रोडक्ट, दुग्धजन्य पदार्थ आणि मांसपासून मिळतं. आणि B12 हा जो आहे तो ॲनामेनिया ज्याला म्हणतो आपण, ॲनेमिया म्हणजे आपण ॲनेमिया नावाचा आजार आहे, तो आजार हा B12 जर बॉडीमध्ये कमी असेल तर आपल्याला होतो. नाव द नेक्स्ट पॉईंट इज गिवन द विटॅमिन C. आता विटॅमिन Cमुळे कोणते काय होतं? प्रोटेक्ट बॉडी टिश्यूज, फॉर्मेशन ऑफ द कोलिजन प्रोटीन्स इसेन्स फॉर द गम्स, टीथ अँड बोन अँड स्किन. आपल्या बॉडीमध्ये जे काही वेगवेगळे टिश्यू आहेत, आपली बॉडी सेलने बनलेली आहे, पेशींनी बनलेली आहे. ते पेशीचा एकत्र गट झाला त्याला टिश्यू म्हणतो आपण, त्याला ऊती म्हणतो आपण. त्या टिश्यूचं रक्षण करण्याचं काम हे करतं. त्याच्यानंतर आपले जे काही गम्स आहेत, टीथ आहेत, बोन आहेत, स्किन आहेत, हिरड्या, दात, आपली हाडं, त्वचा, याच्यासाठी एक कॉलेजन नावाचा घटक लागतो. हा कॉलेजन नावाचा घटक, हा प्रोटीन बनवण्याचं काम हा विटॅमिन C करतो. विटॅमिन C हे कोणते पदार्थ असतात? नॉर्मली विटॅमिन C पदार्थ हे जे आंबट पदार्थ असतात त्या सोर टेस्टवाल्या पदार्थामध्ये विटॅमिन C असतं. आमला, किवी, ऑरेंज अँड अदर सायट्रस फ्रूट, आवळा असेल, किवी असेल, संत्री व इतर लिंबूवर्गीय जे फळे असतील त्याच्यामध्ये जे आंबट असतात त्यांच्यामध्ये हा विटॅमिन C असतो. कॅबेज, टोमॅटोज, ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स, आपण कोबी खातो, टोमॅटो असतील, त्याच्यानंतर लिफी व्हेजिटेबल असतील, भाजीपाला, याच्यामुळे आपल्याला ह्या सर्व सेवनांमुळे हे सर्व पदार्थ खाल्ले की त्या आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन C हे पूर्णतः कंप्लीट होतं. जर खात नसेल तर आपल्याला विटॅमिन Cमुळे कोणते आजार होतात? तर स्कर्वी नावाचा आजार होतो. विटॅमिन C हॅव्हिंग डिफिशियन्सी वी हॅव फेसिंग द स्कर्वी प्रॉब्लेम. स्कर्वी म्हणजे नेमकं काय? ब्लिडिंग ऑफ द गम्स, आपले जे हिरड्या आहेत, हिरड्यातून रक्तस्राव होतो. थायरॉइड मॅलफंक्शन, थायरॉइड म्हणजे आपल्या गलग्रंथी जे असतात, गालाकडच्या ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी ते वाढतात, आपल्याला त्रास होतो. डिलेइंग इन द हेलिंग ऑफ द वॉन्ड, आणि आपली जखम जी आहे ती जखम लवकर बरी होत नाही जर विटॅमिन Cची कमतरता असेल तर. Now the next point is D point. D is given vitamin D. With the help of vitamin D we know about absorb calcium and phosphorus of the healthy bone and the teeth. आपले हाडं जे असतात, दात जे असतात, हे निरोगी राहण्यासाठी त्यांना कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे घटक लागत असतात, हे मिनरल्स लागत असतात, ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम हे विटॅमिन D करतो. विटॅमिन D आपल्याला कशापासून मिळतं? ऑन एक्सप्लोरर ऑन द सनलाईट विटॅमिन D इज मेड अप ऑफ द ह्युमन बॉडी फ्रॉम द सम सबस्टन्स इन मिल्क, फिश, एग्ज अँड बटर. सूर्यप्रकाशामुळे आपण जे सूर्यप्रकाशात आपण सकाळी उभं राहिलं, कोरड्या सूर्यप्रकाशामध्ये, जसं कोरड्या सकाळच्या कोवळ्या अशा सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला विटॅमिन D हा D आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून लहान मुलांना नॉर्मली सकाळच्या उन्हामध्ये काही वेळ ठेवलं जातं जेणेकरून त्यांचे बॉडीमधले विटॅमिन Dचे घटक जे आहेत ते चांगले बनतील. त्याच्यानंतर मिल्क असतील, फिश असेल, एग असेल, बटर असेल, जे मांस, अंडी, लोणी हे सर्व पदार्थ जे आहेत हे पदार्थापासून आपल्याला बॉडीमध्ये जे विटॅमिन्स तयार होतात ते विटॅमिन्स यामार्फत D विटॅमिनमुळे तयार होतात. मग D विटॅमिन असलेलं काय होतं तर रिकेट्स नावाचा आजार होतो, ज्याला आपण मुडदूस नावाचा आजार म्हटलेला आहे. ह्याच्याने आपले जी हाडं जी आहेत, सॉफ्टनिंग ऑफ द बोन, आपली हाडं मऊ होतात अँड कॉझिंग द पेन अँड फ्रॅक्चर, आपली हाडं मोडली जातात, हाडांची वेदना होते. अशा पद्धतीने आपल्याला D विटॅमिनमुळे अशा कमतरतेचा आपल्याला भास होतो. आता द नेक्स्ट पॉईंट इज गिवन विटॅमिन E. आपल्याला पुढचा अभ्यास करतो म्हणजे विटॅमिन E. विटॅमिन E मध्ये काय
तर विटॅमिन ए असेल तर स्मूथ फंक्शन ऑफ द मेटाबॉलिझम, आपली चयापचय क्रिया आहे, जे अन्नपचनाची क्रिया ती चांगली होते. इनसाइड द सेल रिप्रोडक्शन, मेंटेनिंग द एफिशियन्सी ऑफ द मसल्स सेल्स, आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहेत, स्नायूपेशी आहेत, त्याची ते कार्यक्षम राहतात, ते चांगले राहतात. मग विटॅमिन ई कोणापासून मिळतं आपल्याला? वीट गम्स, त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, टेंडर लिव्ज अँड व्हेजिटेबल ऑइल्स, तृणानुंकर ज्याला म्हणतो आपण, त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल, हिरव्या पालेभाज्या असतील, कोवळी पाने असलेली भाजीपाला असेल, किंवा वेगवेगळ्या व्हेजिटेबल ऑइल असेल, वनस्पती तेल असतील, या सर्वांपासून आपल्याला विटॅमिन ई मिळतं. मग ई विटॅमिन जर कमी असेल तर आपल्याला काय होतं, तर वीक मसल्स, आपले जे स्नायू कमकुवत होतात, मसल्स तेवढे स्ट्रॉंग राहत नाही, स्किन डिसऑर्डर, आपल्याला वेगवेगळे त्वचाचे आजार होतात, असे विटॅमिन ईमुळे होणारे वेगवेगळे डिसीज आहेत. आता नेक्स्ट लास्ट पॉईंट इज गिवन विटॅमिन के. विटॅमिन के असेल तर काय होतं, हेल्प द क्लोटिंग ऑफ द ब्लड, जे रक्तस्त्राव होतं आपलं ब्लडचं, ते थांबवण्याचं काम विटॅमिन के करत असतो. मग विटॅमिन के कोणामध्ये असतं? ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स, ग्रीन कॅबेज, ब्रॉकोली, स्प्राउटेड पल्सेस, जे मोड आलेली कडधान्य असतात ते, अँड येलो ऑफ द एग्स, ज्याला अंड्याचा पिवळा जो भाग असतो याच्यामध्ये विटॅमिन के असतं. आणि विटॅमिन के जी कमतरता असेल तर आपल्याला एक्झेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर द इंजुरी, इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो, आणि इजा झाल्यास फार रक्तस्राव झाला तर ते थांबणं गरजेचं आहे, कारण की बॉडीमध्ये ब्लड असणं गरजेचं आहे. तर ब्लड वाहतच गेला तर माणसाला वेगवेगळ्या डिफरंट डिसीजचा सामोरं करावं लागतो. अशी इन्फॉर्मेशन मला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आज आपण या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केला. याच्यामध्ये विटॅमिन कोणकोणते आहेत, त्या कोणकोणत्या पदार्थापासून मिळतात याची देखील इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेतली. वी सी सम डिफरंट पिक्चर्स हिअर. तुम्हाला पिक्चर दिसत आहेत, या पिक्चरमध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की या सर्व पदार्थांना आपल्याला काय मिळतं, तर विटॅमिन्सचे पदार्थ मिळतात. आज आपण विटॅमिनचे वेगवेगळे प्रकार शिकलो, त्याच्यापासून कोणकोणते आजार होतात, ते काय कोणकोणत्या पदार्थापासून मिळतात त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आज आपण घेतली. पुढे तुम्हाला यावर आधारित अभ्यास दिलेला, तो अभ्यास व्यवस्थित पूर्ण करावायचा आहे. आणि यावर आधारित जी काय माहिती आहे ती पुढील काही इयत्तेमध्ये पुन्हा रिपिटेशन आहे, काही स्पर्धा परीक्षेमध्ये रिपिटेशन आहे. त्याच्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवा की कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात, कोणते विटॅमिन कसे असतात, काय असतात, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला या महत्त्वाच्या पार्टमध्ये दिलेली दिसून येऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व पुढे दिलेला अभ्यास नक्कीच सोडवा. धन्यवाद.